आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक तिरंगा रंगांच्या फुलांची सजावट केली गेली आहे। केसरी रंगाचे झेंडूची फुलं, पांढऱ्या रंगांची आष्टरची फुलं आणि हिरव्या रंगांसाठी पानाफुलांचा वापर सुद्धा केला गेलाय। पुण्यातील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांनी ही सजावट केली आहे। मंदिराचं प्रवेशद्वार चोखांबी आणि सुळखांबीसह विविध भाग रंगीतमय केलेले आहेत। तिरंगामय फुलांनी सजवले गेलेत। या आकर्षक सजावटीमुळे विठ्ठलाचं मनमोहक रूप आणखी खुलून दिसतंय। आणि या विठ्ठलाची एक झलक आपण पाहतोय। डोळ्याचं पारणं फेडणारी ही झलक, याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। भारतीय स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण भारतात साजरा होत असताना आपण एकत्रित पाहिलं तर पंढरपूरमध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिन विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण एकत्रित पाहिलं तर विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक अशा तिरंगा रंगाची सजावट जी आपल्याला केलेली आपल्याला पाहायला मिळते। झेंडू असेल, राष्ट्र असेल व हिरव्या पानांचा वापर करून जवळपास 2 टन या फुलांचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतंय। विठ्ठलाला देखील तिरंगा रंगाचा शेला परिधान केल्यामुळे विठ्ठलाचं रूप अधिकच खुलून दिसत आहे। आणि हे जी संपूर्ण सगळी सजावट जी केलेली आहे ती विठ्ठल भक्त, पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन अण्णा चव्हाण आहेत, त्यांनी ती सगळी सजावट केलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय यावेळेची थीम केलेली आहे। त्यावेळेची थीम आपण तिरंगा आणि विविध फुलांचा वापर करून ही सजावट केलेली आहे। आमच्या पुण्यात येथील श्रीमंत मोर्या प्रतिष्ठान यांच्याकडून ही सजावट करण्यात आलेली आहे। आणि ही सजावट करण्याचा स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपल्याला काहीतरी चांगलं काम करायचं आहे, हे उद्दिष्ट ठेवून आम्ही ही सजावट केलेली आहे। किती फुलांचा वापर करण्यात आला? जवळजवळ 2 टन फुलांचा वापर करून आपण ही सजावट केलेली आहे। झेंडू आसन, कामिनी आसन, आष्टर आसन आदी गुलाब आसन असे विविध फुलांचा वापर करून आपण ही सजावट केलेली आहे। नक्कीच आपण बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि जवळपास आपण बघितलं तर 2 टनाच्या तिरंगी रंगाच्या फुलाने विठ्ठल मंदिर हे अधिकच फुलून दिसत आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये तिरंगामय फुलांची सजावट केली गेलेली आहे।